नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता परीक्षेवरती आपण जे 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्याला तुम्ही प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद दिलेला आहे. आता आपला हा तिसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही प्रश्न आहेत, की प्रत्येक शिफ्टचा विद्यार्थी आपला पेपर अवघडच का म्हणत आहे. परीक्षा झाल्यानंतर जे बाहेर येऊन क्लास चालकांना रिव्ह्यू देत होते, की मला पेपर सोपा गेला, मी 160 अटेम्प्ट केले, मी 180 अटेम्प्ट केले. ती मुलं आज 120 प्लस मेरिट लागेल असं का सांगत आहेत? किंवा क्लास चालक 120 प्लस मेरिट लागेल असं का सांगत आहेत? आणि आपली शिफ्ट सोपी किंवा अवघड होती हे कसं ओळखायचं? या संदर्भामध्ये आपण काय करणार आहे? या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, प्रत्येक शिफ्टचा विद्यार्थी आता मी जे व्हिडिओ टाकलेले आहेत 2 तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवरती. त्या व्हिडिओच्या खाली ज्या काही कमेंट विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये मला असं आढळून आलंय, की 29 तारखेपासून जे काही पुढचे विद्यार्थी आहेत 5 तारखेपर्यंतचे, तर त्या विद्यार्थ्यांचं असं मत आहे, की आम्हाला पेपर अवघड गेलेला आहे. 29 तारखेच्या अगोदरचे फार कमी विद्यार्थी आहेत, की अवघड वगैरे गेला. किंबहुना त्यांच्या कमेंटच नाही असं म्हटलं तर काही अवघड ठरणार नाही. परंतु 29 तारखेच्या जी पुढची मुलं आहेत, त्यांचं मत असं आहे, की पेपर आम्हाला अवघड होता. आता यामध्ये अवघड असण्याची 2 कारणं असू शकतात. आता अवघड कोणाकोणाला वाटतो? तर खरोखरच एखाद्या विद्यार्थ्यानं पूर्णपणे वर्षभर, 2 वर्ष गेली अभ्यास केलेला आहे, चांगल्या पद्धतीची तयारी केलेली आहे आणि तरीसुद्धा त्याला काय झालेलं आहे, पेपर अवघड गेलेला आहे. आणि दुसरी एक असे विद्यार्थी आहेत, की ज्यांनी फार कमी अभ्यास केलेला आहे. आता ऑफकोर्स त्यांना तरी काय होणार आहे, की हा पेपर अवघडच जाणार आहे. म्हणजे असे 2 कॅटेगरीतली मुलं या ठिकाणी आहेत. एक म्हणजे अभ्यास करून त्याला अवघड गेलेला आहे आणि न अभ्यास करता जो विद्यार्थी गेलेला आहे, त्याला तर पेपर हा अवघडच वाटणार आहे. तर या संदर्भात देखील आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणूनच मी म्हणलेलं आहे, की आपली शिफ्ट अवघड होती, की सोपी होती हे ओळखायचं कसं हे आता आपण नंतर पाहणार आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे, की हे जे काही इथं मी सांगितलेलं आहे, की बरेचसे क्लास चालक किंवा युट्यूबर जे आहेत आणि जे बाहेर येऊन मुलं रिव्ह्यू देत होती, की मला 180 मार्काचा मी पेपर सोडवलेला आहे, पेपर अतिशय सोपा होता, वगैरे, वगैरे गोष्टी करत होते. ते आता काय करत आहेत, 120 प्लस मेरिटवरती येऊन थांबलेले आहेत. आता याची कारणं काय असतात बघा किंवा काय आहेत याची कारणं? एक तर पेपर झाल्या-झाल्या रिव्ह्यू घेतला त्यावेळेला ती मुलं दुसऱ्या कुठल्याही मनस्थितीमध्ये नव्हती. ती मुलं फक्त आणि फक्त त्या पेपरच्या एकाच विचारामध्ये होती. म्हणजे तिथलं जे वातावरण होतं, ते वातावरण फक्त आणि फक्त त्या परीक्षेशी निगडीत वातावरण होतं आणि त्यातच लगेच पेपर देऊन बाहेर आल्यानंतर क्लास चालकाने रिव्ह्यू घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये दुसरी कुठलीही गोष्ट नव्हती. त्यांना असं वाटत होतं, की हां, बुद्धिमत्तेचे 130 प्रश्न आलेले आहेत. त्यातले 60-65 तर सोडवताना आरामात सोपे वाटत होते. म्हणजे आपल्याला पेपर सोपा गेलेला आहे. अशी काही मुलांची धारणा होती. मग त्यात टाईम मॅनेजमेंट वगैरे, वगैरे हा फॅक्टर सगळा बरेचशी मुलं या ठिकाणी विसरून गेलेली होती. आणि त्याच्यामध्ये काही अशीही मुलं होती, की त्यांनी चांगल्या पद्धतीने पेपर सोडवलेला आहे. मग आता चांगल्या पद्धतीने पेपर सोडवलेला आहे. तर मग हे 120 प्लस जे मेरिट आता सांगत आहेत, हे नेमकं काय कारण आहे? त्याचं मी तुम्हाला विश्लेषण सांगणार आहे, की हे असं का? की 180, 170 अटेम्प्ट केलेली मुलं सुद्धा 120 प्लस मेरिट म्हणत आहेत का? हे मी तुम्हाला आता सांगतो. की बघा, बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही असं पकडा, की 90% मुलांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, 150 पर्यंतचे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न अगदी काळजीपूर्वक आणि चांगल्या पद्धतीने सोडवलेले आहेत. म्हणजे स्पीड विथ अॅक्युरसी काय केलेले आहेत त्यांनी 150 सोडवलेले आहेत. जवळ-जवळ 90% विद्यार्थ्यांनी. जे 10% विद्यार्थी आहेत, ज्यांच्या लौकिक बुद्धिमत्ता असेल, त्यांनी सोडवले असतील 170, 180. तो भाग आपल्याला इथे घ्यायचा नाही. परंतु आपण जे 90% विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीत बोलूया, की 150 प्रश्न त्यांनी चांगल्या पद्धतीने सोडवलेले आहेत आणि 50 जे प्रश्न आहेत, त्यामध्ये त्यांनी काय केलेले आहेत, तुक्के मारलेले आहेत. त्यांनी काय केलेले आहेत, तुक्के मारलेले आहेत. आता तुक्क्यांचा विषय हा कसा आहे, पूर्णपणे तुमच्या नशिबावरती डिपेंड आहे. मी तर असं म्हणतो, की ज्याच्या नशिबाचे दरवाजे परमेश्वराने उघडलेले आहेत, त्याच्यासाठी तुक्के हा फॅक्टर अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.
परंतु तुक्क्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर समजा 101 प्रश्नांना जर आपण तुक्के मारले, तर पॉसिबिलिटी असते की 8 ते 10 प्रश्न तुमची बरोबर येण्याची. येतील अशी पण काही गॅरंटी नाही. लक्षात ठेवा. येतील अशी पण काही गॅरंटी नाही. परंतु जास्तीत जास्त मी किती पकडले की 8 ते 10 एवढे तुक्के लागू शकतात. जर तुम्ही 100 प्रश्न जर का तुक्के मारलेले असतील तर. परंतु इथं आपण काय केलं की 50 तुक्के सरासरी विद्यार्थ्यांनी असं पकडा की 90% विद्यार्थ्यांनी 150 प्रश्न सोडवलेले आहेत आणि 50 प्रश्नांना त्यांनी तुक्के मारलेले आहेत. मग या 50 पैकी 5 प्रश्न असे पकडा की ज्याचे तुमचे तुक्के बरोबर लागलेले आहेत. आता ज्याचं नशीब उच्च शिखरावरती आहे त्याचे मग लागू शकतात 10 वगैरे. परंतु असं होणार नाही की 50 मध्ये तुमचे 15 किंवा 20 तुक्के लागलेले आहेत. हे अजिबात पॉसिबल नाही. जास्तीत जास्त नशीब जोरावर असेल तर 10 तुक्के लागू शकतात आणि हे 10 तुक्केच तुमचं नशीब ठरवणारे किंवा घडवणारे ठरू शकतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग आता बघा, आपण बोलूया की 150 मध्ये नेमकं 150 प्रश्न सुद्धा बरोबर सोडवून हे विद्यार्थी या ठिकाणी 120 प्लसचा विचार का करत आहेत? तर बघा, या विद्यार्थ्यांना असं यांनी काय केलेलं आहे, असं अझ्युम केलेलं आहे की बाबा सिलॉग सारखा टॉपिक आहे. समजा सिलॉग सारखा टॉपिक आहे किंवा इनइक्वालिटी टॉपिक आहे. त्याच्यानंतर दुसरं जर का बघितलं तुम्ही अल्फाबेटिकल सीरीज वगैरे आहे. याचे जे काही प्रश्न असतात, हे प्रश्न स्पीडमध्ये चुकण्याची शक्यता असते. जर आपलं वाचायला चुकलं किंवा गणितामध्ये 1-2 मार्क असे असू शकतात, की ते चुकू शकतात. परंतु आपण बुद्धिमत्तेचा जर विचार केला, तर हे जे काही टॉपिक आहेत, हे टॉपिक जर का तुम्हाला वाचनात चुकले किंवा दिशा नावाचा चॅप्टर आहे, हा सुद्धा चॅप्टर जर तुम्ही दिशा डावीकडे, उजवीकडे वगैरे या ज्या गोष्टी आहेत, त्या जर घ्यायला चुकला, तर तिथेही चुकू शकतं. म्हणून या मुलाने काय केलेलं आहे, जरी 150 मार्कांचा पेपर व्यवस्थित सोडवलेला असला, तरी सुद्धा त्याने काय केलेलं आहे, की बुद्धिमत्तेचे एक 5 प्रश्न, त्याच्यानंतर मराठी चे एक 2-3 प्रश्न, इंग्रजीचे 5-6 प्रश्न, त्याच्यानंतर अजून कुठला मानसशास्त्र उपयोजनात्मक होते, त्यामुळे त्याच्यातले 25 कुणाला विचारले होते, कुणाला 30 विचारले होते. त्यामुळे सगळेच बरोबर येतील असं नाही. मग त्याच्यामधले एक 5 मार्क असे करून या विद्यार्थ्यांनी काय केलेले आहे, ह्या 150 मधून काय केलेले आहे, जवळ-जवळ 15 ते 20 मार्क मायनस केलेले आहेत. मग आता आपण असं पकडू की 15च मार्क मायनस केले म्हणजे यांचा स्कोर किती झाला? 135 प्लस झाला. 135 प्लस या विद्यार्थ्यांचा स्कोर झालेला आहे. परंतु आता जी महत्वाची गोष्ट आहे, की बरेच विद्यार्थी किंवा बरेच युट्यूबर आहेत किंवा बऱ्याच संघटना आहेत, हे परीक्षा परिषदेशी संपर्क साधत आहेत आणि मागण्या करत आहेत, की नॉर्मलायझेशन झालं पाहिजे. मग हा जो 135 चा जो विद्यार्थी आहे, तो आपल्याला माहीत नाही, की कुठल्या शिफ्टमध्ये आहे, अवघडमध्ये आहे, की सोप्यामध्ये आहे, कशा पद्धतीचा आहे आणि ती शिफ्ट अवघड किंवा सोपी हे ठरवायचं कसं हे कुणालाही माहीत नाही. आय-बी-पी-एस आपल्याला सांगत असलं त्या फॉर्म्युल्यानुसार तरी सुद्धा आपल्याला ते कळणार नाही, की ती शिफ्ट आय-बी-पी-एस सांगेल, की पहिल्या दिवसाची शिफ्ट अवघड होती. म्हणून आपण ती अवघड समजायची का? आय-बी-पी-एस सांगेल, की शेवटच्या शिफ्टची अवघड होती म्हणून अवघड समजायची का? तर असं कुठलंही आपल्याला माहीत नाही. जेव्हा तो पेपर आपल्यासमोर येईल, आपले रॉ मार्क्स किंवा या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील, त्यावेळेला आपल्याला कळून जाईल, की अ, खरंच ती शिफ्ट अवघड होती किंवा सोपी होती. तर अशा पद्धतीनं काय केलेलं आहे, त्या विद्यार्थ्याला 135 जरी मार्क पडत असले, तरी त्याला असं वाटतं, की नॉर्मलायझेशन पण आपला घात करू शकते. त्यामुळं हे जे मेरिट आहे, एव्हरेज मेरिट काय झालेलं आहे, 120 पर्यंत येऊन टेपलेलं आहे. म्हणजे 120 ते 135 या दरम्यानच काय असणार आहे, हा फॅक्टर ठरणार आहे. म्हणजे आपण म्हणूया, की 120 ते 140 या दरम्यानच कुठेतरी मेरिट गुंगावताना सध्या दिसत आहे. कारण कुणालाच माहीत नाही, की मी 160 व्यवस्थित सोडवलेले आहेत. परंतु त्यातले ॲक्चुअलमध्ये बरोबर किती असतील? कारण ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी रिव्ह्यू दिलेला आहे, त्यावेळेला विद्यार्थी कुठल्याही दुसऱ्या विचारात नव्हते. ते फक्त आणि फक्त त्या पेपरच्या विचारातच होते आणि त्याच वेळेला क्लास चालकांनी त्यांना विचारलेलं आहे. मग त्या मुलांनी येऊन सांगितलेलं आहे आणि त्यांनाही मुलांना माहीत होतं, की हे रिव्ह्यू चॅनेलवरती टाकले जातात आणि म्हणून त्यांनी मग ते सांगितलेलं आहे, की बाबा एवढे-एवढे प्रश्न माझे बरोबर आहेत. हा पेपर सोपा होता, अवघड होता. पण आता जेव्हा ते घरी आले, त्यावेळी त्यांना कळाले, की हे असं-असं आहे. मी इनइक्वालिटी सोडवलंय, ते पण बरोबर असेल का? मी सिलॉगिझम सोडवलंय, पण ते बरोबर असेल का? अल्फाबेटिकल सीरीजमध्ये माझं काही चुकलं तर नसेल ना? किंवा गणितामधले काही प्रश्न आहेत, त्याची उत्तरं बरोबर असतील का? हा सगळा खेळ जो आहे, म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याला असं परफेक्ट माहीत नाही, की मी सोडवलं 150 परंतु त्यातले 140 बरोबरच आहेत.
असे एखाद दुसरेच विद्यार्थी आहेत की ते म्हणतात बाबा 140 मला पडू शकतात. परंतु हे 140 जरी पडले असतील, तरी सुद्धा त्याचा स्कोर नॉर्मलायझेशन वरून कुठं जाईल हे आपण सांगू शकत नाही. आणि म्हणूनच काय झालेलं आहे, सध्या 120 प्लसचा जो आकडा आहे, हा आकडा सध्या घोंगावत आहे. मग आता मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक विद्यार्थी म्हणत आहे बघा, माझ्या कमेंट बॉक्समध्ये मी बघितलं, कोणी म्हणते 29 तारखेची थर्ड शिफ्ट अवघड होती, कोणी म्हणते 30 तारखेची थर्ड शिफ्ट अवघड होती, सेकंड शिफ्ट अवघड होती, वगैरे वगैरे अशा गोष्टी करत आहेत. तर आता आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना जर जाणून घ्यायचं असेल की खरंच ही शिफ्ट आपली अवघड होती का, तर तुम्ही विद्यार्थ्यांनी एक काम करायचं आहे की तुमची शिफ्ट कोणती होती, कोणत्या तारखेला तुमची शिफ्ट किती होती बघा. तुमची शिफ्ट, तुमची तारीख, आणि त्यामध्ये तुम्हाला कोणते टॉपिक अवघड गेले. समजा बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला जर वाटत असेल की मला पझल अवघड आलेला आहे किंवा सिटिंग अरेंजमेंट अवघड आलेलं आहे, तर ते तुम्ही काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुमची तारीख आणि तुमची शिफ्ट कोणती आहे आणि त्या तारखेचे प्रश्न कोणते तुम्हाला अवघड वाटत होते, हे आपण कमेंट बॉक्समध्ये टाका. जेणेकरून कमेंट बॉक्सवरून आपल्याला कळेल की खरंच बाबा त्या शिफ्टमध्ये हे प्रश्न अवघड आलेले होते आणि त्याच्यावरून एक आपल्याला अंदाज येईल. नाहीतर काय होईल, नॉर्मलायझेशन जरी केलेलं असलं तरी आपल्याला समजून येणार नाही की खरंच ती शिफ्ट अवघड होती का. हे आपण कसं ठरवणार, आपल्याला तर माहित नाही ना की कुठली शिफ्ट अवघड होती, कुठली सोपी होती, वगैरे वगैरे. जर रॉ मार्क दिले, समजा रॉ मार्क जर त्या शिफ्टचे प्रत्येकाचेच जर का कमी मार्क असतील, तर आपण म्हणू शकतो की ही शिफ्ट हार्ड होती. जर प्रत्येकाचे त्या शिफ्टचे मार्क वाढलेले दिसून आले, तर आपण म्हणू शकतो की ही शिफ्ट सोपी होती. परंतु ते रॉ मार्क आपल्याला देतील किंवा न देतील हा पुढचा प्रश्न आहे. मागणी तर सध्या आहे की रॉ मार्क द्या आणि मग आमचे नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क आम्हाला कळवा. त्यावेळीच हे कळणार आहे. अन्यथा IBPSने जर ह्या गोष्टी नाही केल्या, तर मात्र आपल्याला जे मार्क आहेत, त्या मार्कांचाच विचार होईल. अन्यथा ह्या गोष्टी होणार नाहीत. ही तुम्ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही आपल्या या शिफ्टमध्ये, आपल्या तारखेच्या कोणत्या शिफ्टमध्ये कोणते प्रश्न अवघड गेलेले आहे. बऱ्याच विद्यार्थी जर म्हटले की बाबा 30 तारखेचं पझल अवघड होतं, तर आपण समजून जाऊ की हा भाग अवघड आलेला होता आणि त्याच्यावरून एक आपल्याला अंदाज येऊन जाईल. त्यामुळे तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा आणि हा व्हिडिओ मित्रांनो लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा. आणखी काही तुमच्या समस्या असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.